बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार नितीन पाटील यांनी पदभार घेताच तालुक्यातील अवैध धंद्यांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरू केले आहे। दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून तालुक्यातील टाकळी पारसकर शेत शिवारात राजेश पारसकर यांच्या शेतात 8 नोव्हेंबर रोजी एका बादशाह नावाचा जुगार अड्ड्यावर धाड टाकून मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी अंबादास श्रीराम शेळके वय 60 वर्ष राहणार जळगाव जामोद आणि अश्विन कैलास वानखडे राहणार माऊली यांना अटक केली आहे। यावेळी इतर आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाल्याचे वृत्त आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून मोटारसायकलसह 2,26,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे, अतुल मोहाळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, संदीप रिंढे यांनी केली। या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करत आहेत। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।